नमस्कार, छायाच रेसिपीजमध्ये आज आपण तांदूळ आणि मुगाच्या डाळीपासून हलका फुलका पौष्टिक आणि टेस्टी नाश्ता बनवतोय। तर इथे मी तांदूळ घेतलेत, या वाटीने मोजून 3 वाट्या तांदूळ घ्यायचेत। कुठलेही तांदूळ तुम्ही घेऊ शकता जो तुम्ही घरी भात बनवण्यासाठी वापरता, ज्याचा भात मोकळा होतो असे तांदूळ घ्यायचेत। यानंतर 1 वाटी मुगाची डाळ घेतले, तर घरातली कुठलीही 1 वाटी सेट करा आणि तिने 3 वाट्या तांदूळ आणि 1 वाटी मुगाची डाळ मोजून घ्या। आता यामध्ये अर्धा चमचा मेथीचे दाणे घालायचेत। इथे मी छोटी वाटी घेतली होती त्यामुळे अर्धा चमचा मेथीचे दाणे घेतले। तुम्ही जर मोठी वाटी घेत असाल तर 1 चमचा मेथीचे दाणे घेऊ शकता। आता यामध्ये भरपूर पाणी घालायचं आणि डाळ तांदूळ 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे। इथे तुम्ही रेशनचे तांदूळ घेतले तरी चालेल। 3 वेळा डाळ तांदूळ स्वच्छ धुतल्यानंतर यातलं पाणी काढून टाकलं। आता पुन्हा यामध्ये पाणी घालायचं आणि 3 ते 4 तासासाठी हे आपल्याला भिजत ठेवायचं आहे। तर मला सकाळी नाश्ता बनवायचा होता, तर मी संध्याकाळी 6 वाजता हे भिजत ठेवलं आणि रात्री आता हे मी वाटणार आहे। तर पहा, 4 तासानंतर हे छान असं भिजलं गेलं आहे। आता हे आपण वाटून घेऊया। मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे। यातलं सगळं पाणी निथळून घेते मी आणि काढून घेते। 2 ते 3 बॅचेसमध्ये हे मी वाटून घेणार आहे। वाटण्यासाठी यातलंच मी पाणी घातलं आहे। तर पहा, हे असं थोडंसं रवाळ असं वाटून घ्यायचं आहे। जास्त पाणी घालायचं नाही आहे, आपल्याला थोडंसं घट्टसर असं हे पीठ हवं आहे। आता हे आपल्याला झाकून फर्मेंट करण्यासाठी 8 तासासाठी ठेवून द्यायचं आहे। रात्रभर ठेवलं तरी चालेल। इथे मी रात्रभर हे फर्मेंट करण्यासाठी ठेवलं होतं। तर पहा, सध्या गरमी आहे, 8 तासामध्ये खूप छान हे फर्मेंट झालं आहे। थंडीमध्ये बनवत असाल तर तुम्ही हा टोप एखाद्या जाड कापडामध्ये गुंडाळून ठेवा, म्हणजे छान फर्मेंट होईल हे। तर पाहू शकता, अगदी मस्त जाळी आली आहे, खूप छान फर्मेंट झालं आहे। जास्त हे फेटायचं नाही आहे, हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे। तर यापासून आज आपण इडली बनवणार आहोत। उडदाची डाळ न वापरता आज आपण मुगाची डाळ वापरली आहे, त्यामुळे खूप हलकी अशी ही इडली होणार आहे। आता इथे मी सगळ्या पिठाची इडली बनवणार नाही आहे, त्यामुळे यातलं अर्ध मी काढून घेते आणि उरलेलं तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून 2 ते 3 दिवससुद्धा वापरू शकता। याच पिठापासून तुम्ही डोसेसुद्धा बनवू शकता। डोसे बनवायचे असतील तर पीठ अगदी बारीक असं वाटून घ्यायचं, डाळ तांदूळ अगदी बारीक वाटून घ्यायचं। इडली बनवणार आहोत म्हणून आपण थोडंसं रवा वाटून घेतलं। आता यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ घालते। मीठ हलक्या हाताने मिक्स करून घेऊया। नेहमीचं आपलं इडलीचं जसं पीठ असतं त्याप्रमाणेच याची कन्सिस्टन्सी करून घ्यायची, जास्त पातळ करायचं नाही आहे। आता ही इडली बनवण्यासाठी पीठ तयार आहे। तर इडली बनवण्याआधी आपण इडलीबरोबर खाण्यासाठी झटपट अशी खोबऱ्याची चटणी तयार करूया। तर इथे मिक्सरचं भांडं घेतलं आहे, यामध्ये 1 वाटी ओलं खोबरं घालायचं आहे। आंबटपणासाठी थोडीशी चिंच घातली, तुम्ही लिंबाचा रससुद्धा घालू शकता किंवा दही घालू शकता। थोडंसं आलं घातलं, 2 हिरव्या मिरच्या घातल्या आणि चवीप्रमाणे मीठ घालून आता पाणी घालून ही चटणी वाटून घ्यायची आहे। तर इथे मी चटणी वाटून तयार केले, एका बाउलमध्ये काढून घेऊया। मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून ते सुद्धा यामध्ये काढून घेतलं। आता चटणीवर घालण्यासाठी फोडणी तयार करूया। तडका पॅनमध्ये 1 चमचा तेल गरम करून घेतलं आहे। गरम तेलामध्ये पाव चमचा मोहरी घातली आणि थोडासा कढीपत्ता घातला। चटणी आता ही खमंग अशी फोडणी चटणीवरती घालूया। तर ही आपली चटणी तयार आहे। चटणी तयार आहे। आता आपण इडली बनवूया। इथे मी इडलीचं भांडं घेतलं, याला तेलाने ग्रीस करून घ्यायचं आहे। याबरोबरच मी कढईमध्ये पाणीसुद्धा गरम करत ठेवलं आहे। दोन्ही इडलीची भांडी मी ग्रीस करून घेतलेत। आता यामध्ये पीठ काढून घ्यायचं आहे।
ही इडली आपण उडदाची डाळ न वापरता मुगाच्या डाळीपासून बनवली आहे. ही इडली अजिबात पिवळी होत नाही. जशी आपण उडदाच्या डाळीची इडली बनवतो त्याप्रमाणेच पांढरी शुभ्र होते आणि चवीला सुद्धा तशीच लागते. आता हा स्टँड आपण कढईमध्ये ठेवूया. तर इथे मी आधीच पाणी गरम करत ठेवलं होतं. यामध्ये हा इडलीचा स्टँड ठेवायचा आहे आणि आता झाकण ठेवून 10 ते 12 मिनटं ही इडली वाफवून घ्यायची आहे. तर इथे साधारण 12 मिनटं झाले आहेत. आपण पाहूया इडली झाली आहे का. पाहू शकता मस्त अशी इडली फुगली आहे, अगदी परफेक्ट झाली आहे. आता ही इडली आपण पूर्ण थंड करून घेऊया आणि मग काढूया. इथे इडली पूर्ण थंड झाले, आता आपण काढून घेऊ. पाहू शकता अगदी जाळीदार अशी इडली तयार होते, अगदी हलकी आहे. चटणीबरोबर ही इडली मी इथे सर्व केले. तर ही वेगळ्या प्रकारची इडली नक्की करून पहा, खूपच पौष्टिक आहे. तुम्ही यामध्ये भाज्या घालून आणखी ही इडली पौष्टिक बनवू शकता. तर इथे मी तुम्हाला एक इडली तोडून दाखवते. आतपर्यंत अगदी जाळीदार अशी इडली तयार होते. नक्की करून पहा. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.